मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, माणूस आपल्या मेंदूचा नक्की किती वापर करतो? आपण लहानपणापासून शाळेतल्या शिक्षकांपासून ते मोठ्या भाषणापर्यंत एकच गोष्ट ऐकत आलोय, ती म्हणजे सामान्य माणूस आपल्या मेंदूचा फक्त 10% वापर करतो. पण आज मी तुम्हाला एक असं सत्य सांगणार आहे जे ऐकून तुमचा या 10%च्या आकड्यावरचा विश्वासच उडेल. आपण सर्वजण, अगदी आता तुम्ही माझं बोलणं ऐकताय तेव्हा सुद्धा आपल्या मेंदू जवळपास 100% वापर करतोय. आता तुमच्या मनात प्रश्न येईल की जर आपण 100% वापर करतोय तर मग आपण सगळे जिनियस का नाही? याचं उत्तर मेंदूच्या रचनेत आहे. आपल्या मेंदूत अब्जावधी पेशी असतात, ज्यांना आपण न्यूरॉन्स म्हणतो. या न्यूरॉन्स मध्ये माहितीचा प्रवास ताशी 400 किलोमीटर पेक्षा जास्त वेगाने होतो. विचार करा, हा वेग एखाद्या बुलेट ट्रेन पेक्षा जास्त आहे. म्हणूनच आपण गरम वस्तूला हात लावताच क्षणात तो मागे घेतो. जेव्हा डॉक्टर एखाद्या माणसाच्या मेंदूचा MRI किंवा PET स्कॅन करतात तेव्हा त्यांना असं दिसतं की मेंदूचा कोणताही भाग रिकामा किंवा काम न करणारा नसतो. विचार करा, जर आपण 10% मेंदू वापरत असतो तर मग मेंदूला थोडी जरी दुखापत झाली असती तरी काही फरक पडायला नको होता. पण प्रत्यक्षात तसं होत नाही. मेंदूच्या एका लहानशा भागाला जरी इजा झाली तरी माणसाची वाचा जाऊ शकते किंवा त्याची हालचाल थांबू शकते. याचाच अर्थ मेंदूचा प्रत्येक कोपरा कोणत्या ना कोणत्या कामासाठी रात्रंदिवस राबत असतो. अगदी तुम्ही गाढ झोपेत असता तेव्हाही तुमचा मेंदू शांत बसत नाही. तो तुमचं हृदय चालू ठेवतो, फुफ्फुसांना श्वास घ्यायला सांगतो आणि तुम्ही दिवसभरात जे काही पाहिलंय त्यातून स्वप्न विणण्याचं काम करत असतो. आता आपण हे थोडक्यात समजावून घेऊया की मग सर्व लोक सारखेच हुशार का नसतात. जेव्हा आपण पहिल्यांदा सायकल किंवा गाडी चालवायला शिकवतो तेव्हा आपल्या मेंदूचा 100% वापर होत असतो. पण तेव्हा आपली अवस्था कशी असते? आपण घाबरलेले असतो, आपलं लक्ष एकाच वेळी ब्रेकवर असतं, समोरून येणाऱ्या गाडीवर असतं आणि कोणाशी बोलायची तर सोयच नसते. कारण आपल्या मेंदूत अजून त्या कामाचा पक्का रस्ता तयार झालेला नसतो. पण तोच माणूस जेव्हा 6 महिने गाडी चालवतो तेव्हा तो आरामात गाणी ऐकत किंवा गप्पा मारत गाडी चालवू शकतो. मग आता त्याचा मेंदू 10% काम करतो का? मुळीच नाही. फरक हा आहे की सरावामुळे त्याच्या मेंदूने ते काम ऑटोमॅटिक मोडवर टाकलंय. तिथले कनेक्शन इतके मजबूत झाले की आता मेंदूला जास्त विचार करावा लागत नाही. जर मानवाला जगण्यासाठी फक्त 10% मेंदूची गरज असती तर उक्रांतीच्या प्रवासात आपला मेंदू लिंबाच्या किंवा संत्र्याच्या आकाराचा झाला असता. आपला मेंदू शरीराच्या एकूण वजनाच्या फक्त 2% असतो, पण तो शरीरातील 20% ऊर्जा वापरतो. जर तो फक्त 10%च काम करत असता तर शरीरातील एवढी प्रचंड ऊर्जा खर्च केलीच नसती. तर मंडळी, आता तुम्हाला समजत असेल की आपण आपला 100% मेंदू वापरतो. पण प्रश्न हा आहे की आपण तो कसा वापरतो? नवीन गोष्टी शिका, वाचन करा आणि स्वतःला अपडेट ठेवा. कारण तुमचा मेंदू जितका जास्त सराव करेल तितका तो अधिक शार्प होत जाईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या वेद.com चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.